अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. काय खबर, कैशी हाव सगळी बेस हाव. उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक एक नवीन लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज आपण हाव ॲग्रो पार्क रायगड ॲग्रो पार्कला. ह्या वहूर फजंदर हायस्कूलची 1983ची एक बॅच आलेली आहे आणि त्यांचा आहे आज मीटअप. आणि आपण तो मीटअप आज अटेंड करणार आहोत. ह्या लोकांशी बात करणार आहोत. सगळ्यांना वन बाय वन तुम्हाला मिळवताय. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. फजंदर हायस्कूल वहूर SSC बॅच 1983च्या पोरांचा गेट टुगेदर 13 जानेवारी 2024च्या दिसा रायगड ॲग्रो पार्क ह्या मुनक्कीद केला गेला आणि त्यांची पहिली नशिस्त बॅरिस्टर अंतुले ॲग्रिकल्चर हॉलला मुनक्कीद केली गेली. तर त्यांची निजामत अखलाक महालुनकर यांनी केले आणि त्यांची सदारत ग्रुप ॲडमिन दिलदारपूरकर यांनी सदारतचे फराईज अंजाम दिले. तिलावत खलील हजवाने पेश केले तर नात इक्बाल चिपळूणकरने पेश केला. प्रोग्रामचं मकसद फैसल हुनेरकर आणि इलियास मुकदम यांनी सगळ्या साथींना सांगले. त्यांच्या बाद जी उस्ताद या दुनियाशी इंतिकाल केले आणि जे साथी जे होतं 1983च्या बॅचचं आणि जो 1978 1983 दरम्यान जी पोरा होती सोबत ती काही इंतिकाल झाली. ते त्यांच्यासाठी दुआये कलमात पेश केल्या गेले. त्यांच्या बाद जे साथी आयलं होतं तकरीबन याने 35च्या आसपास साथी आयलं होतं. त्यांनी प्रत्येकाने आपले स्कूलच्या जमानेचे याद ताजा केले. आपल्या यादने सगळ्यांच्या समोर पेश केले. काही गमगीन होऊन तर काही हसत खेळत हे सेशन झाला. त्यांच्या बाद जोहरचा टाईम झाला. जोहरची नमाज सगळ्यांनी बाजमात लॉनवर अदा केले आणि त्यांच्या बाद जेवणाचा प्रोग्राम झाला. अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन जेवण ठेवलेला होता. त्यांचा आराम केला गेला आणि मग स्विमिंग पूलला काही साथीने न्हायचा लुत्फ घेतले. त्यांच्या बाद असरची नमाज पडल्याच्या बाद डबल सगळे साथी जे जुनं खेळ होतं जे बचपनला आम्ही खेळल्या होत्या जसे गोट्या त्यांच्या बाद इटी दांडू हे खेळ खेळून लुटल्या आणि त्यांच्या बाद मगरिबची नमाज झाली. मगरिबच्या नमाजच्या बाद याने पुढचा लाहेमल याने पुढं काय करायचा. आपले जे साथी आहेत जर काही माशी एतिबारशी कमजोर आहेत त्यांची मदत करणं हे करणं हे ऐसी तरह से फैसलं केलं गेलं. आणि त्यांच्या बाद पुढच्या वर्षा इंशाअल्लाह जल्द ऑक्टोबर किंवा डिसेंबरला डबल एक प्रोग्राम मुनक्कीद करायचा. त्यामध्ये जी पोरा आणि साथी येऊ शकली नाही ह्या गेट टुगेदरला नंतर दुबारा त्यांना बोलवायचं आणि एक साथ दुबारा जी हाजीर होऊ शकली नाही त्यांच्यासोबत एक साथ गेट टुगेदर मनवायचा ह्याचा तयार राहिला. रातची साथी गेलं वहूरला एक प्रोग्राम होता. अल्हम्दुलिल्लाह त्याच्या मॅनेजमेंटने अब्दुर फजंदार सरने त्यांच्या राहिल फजंदार सर जे प्रिन्सिपल आहेत पटेल सर यांनी सगळ्या पोरांचा इस्तिकबाल केले. आणि त्यांच्या दुसऱ्या दिवसा महबूब कडवेकर यांच्या फार्म हाऊसवर याने पोपटीचा प्रोग्राम आणि बहुत एन्जॉय केले साथीने. आणि ह्या तरह 2 दिवस एक साथी एक साथ राहून मौज मजा केले. मगच्या जितन्या यादी होत्या ते शेअर केले आणि मग डबल आपल्या मकामावर घरा गेले. अल्लाहु अकबर आता असरची नमाज झालेली आहे आणि असरच्या नमाज नंतर हा टी ब्रेक झालेला आहे. मी तुम्हाला आता क्लोजअपशी सगळे शॉर्ट्स दाखवणार आहे.
अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि बरकातू. कोकणी बातचा यूट्यूब चॅनल आहे, तो मी कोकणीतच बात करताय. असलमध्ये आम्ही 1982-83ची SSCची बॅच आहे. सुरुवातीला कसं काय पुढ्या फजंदार हायस्कूलला पुढे कोकणातनी पोरा यायची, तर रत्नागिरीची घेऊन आणि कल्याण पावती सगळी पोरा होती. आणि एक म्हणजे एक 5-6 महिनेपर्यंत खायला आला की आपली जी लांब लांबची दोस्त अहबाब आहेत ती आज म्हणजे आपल्याला 40 वर्षात झाली तरी मुलाखत आपली झाली नाही. तर त्यांच्यासाठी हा एक ग्रुप बनवला गेला फजंदार हायस्कूल 1982-83 बॅचचा. त्यांच्या जरी 5-6 महिने जितके जे साथी होतं त्यांना हिनं जोडण्याची कोशिश केली गेली. आणि आज ही 13 जानेवारी 2024ला गेट टुगेदर ठेवले अल्हम्दुलिल्लाह. आणि फॉरेनची पण हिनं पोरा सगळी आलेली, पोरा म्हणजे पोराच बोलू त्या टायमात, म्हणजे तर अल्हम्दुलिल्लाह आज याने मोप खुशी झाली. आणि आज सुबह्यापासून आम्ही आया आहोत अलग अलग तऱ्हेने. आज सुबहची आमची पुराणी याद वगैरे आम्ही सगळ्यांच्या समोर पेश केल्या. आणि आता म्हणजे आमची पुढचा लाहे अमल पण ठरवलं काय करायचा ग्रुपच्या इतिबारशी. अल्हम्दुलिल्लाह आज मोप खुशी झाली का आमची 40 वर्षाच्या बाद बरंचसं साथी आमची मुलाकात झाली. इंशाल्लाह ह्या ग्रुपला आम्ही मुस्तकिल चालू ठेवू. माझं नाव महबूब कडवेकर आहे. मी मंडणगड निगडीची महाडला स्थायिक झालेला आहे. आणि हे सगळा जो आजचा जो ग्रुप होता तो आमचा स्कूलचा ग्रुप आहे, पहिल्यापासून 7वी ते 8वी ते 10वीपर्यंतचा. आम्ही एक विचार केला की बाई सगळ्या जागा आम्ही एन्जॉयचं काम करतो, पण आमच्या ग्रुपला कारण आम्ही सगळ्यांना एक जागेवर जमा करू या हिशोबाने आम्ही या ग्रुपला एक जागेवर जमा करायची कोशिश केल्या. इंशाल्लाह पहिली एक मीटिंग आमची कामयाब झाली, आमचं गेट टुगेदर कामयाब झालं. तसं आज आम्ही एक गेट टुगेदर त्या टायमातच ठरवलं होतं 13 तारखेला की हा एक गेट टुगेदर घ्यायचा 13 तारखेचा. तो आज आम्ही घेतला. माशाल्लाह मग बेस्ट तादादमध्ये पोरं आली आणि त्यांनी आपली आपली काम एन्जॉय केले पोटभर. आणि नवीन अजाईम त्यांनी केले नाहीत की आम्ही इंशाल्लाह परत जितके आमच्या ग्रुपचे लोक आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही एक जागेवर करू आणि कोमच्यासाठी आणि आमच्या ग्रुपच्यासाठी सगळ्यांसाठी भलाई काम करण्याची कोशिश करू. लागणाऱ्या गरिबांना काय मदत करायची कोशिश करू, बिमारांना काही लागणारी मदत करू, बेवा लोकांची मदत करू आणि गरीब लोकांचे पुरी असे शादी विधी जसे असतील त्यांची मदत करायची आम्ही कोशिश करू. अशा एक आमच्या ग्रुपचं एक आजम झालं आहे आणि त्या आजमच्या हिशोबाने इंशाल्लाह काम करायची आम्ही कोशिश करू. इंशाल्लाह अशा कालला हमला सगळ्यांना नेक तौफिक द आणि ह्या कामामध्ये आमच्या सगळ्यांचे हात लागू अशी आमच्या सगळ्यांची अल्लाची दुआ आहे. माझं नाव अशरफ डोकले. आम्ही 1982ची बॅच आहे. आज आम्ही 40 वर्षांनी एकत्र आलेले आहोत. काही लोक फॉरेनशी आलेले आहेत आमच्यासाठी खास मिळण्यासाठी. आज 40 वर्षांनी एक ग्रुप एकदम एकत्र आलेला आहे. खूप एन्जॉय केले आज बदलणं. तिन्ही राऊंडला काहीच नाही लागला. नेक्स्ट बघूया. 3 चान्स एक राऊंडला. आउट, कारण गोटी आतल्यानच रेली बाहेर निघाली नाही लागल्यानंतर. आता इरफान काझी एक फुकट गेला, 2 पण फुकट गेला. अरे वा, आणि आउट झालेले आहेत, लाईनीवर राहिले आउट झालेले आहेत इरफान भाई पण. चला नेक्स्ट. आउट झालेले आहेत. अरे और जोरात मारून पण काही नाही. अरे वा, बघा कशी एन्जॉयमेंट चालले, मजाच चाललेले. अरे वा, अरे वा, व्हेरी गुड. आता नेक्स्ट गेम आहे बघाल तुम्ही, इट्टी दांडू. काय बोलतात ह्या गेमला? इट्टी दांडू आहे ना. अरे वा, इट्टी बघा कशी बनवलेली आहे बघल्या. बघा दोन्ही बाजूनी तिनला बरोबर. हा, एक सेकंड. कॅच धरलेली आहे आणि आउट झालेले आहेत. महबूब भाईने आता घेतलेले आहेत इट्टी आणि ही कॅच झाले नकील भाईने आणि आउट झालेले आहेत महबूब भाई.
मी खा टाकता बघ. अरे वा, फुल लांब गेलेली आहे. अरे वा, आता ह्या काठी ठेवलेली आहे, लागली आणि आऊट झालेलं आहे. व्हेरी गुड, लागली आऊट. येस, नेक्स्ट. ठेवा अरे आयचा नको अरे आयचा उडवायचा मारे त्या कोण्यावर. अरे वाह, क्या बात आहे. आता त्यातनं मोजा. आमची बोली 100, 2, 3, 100 नाही झालं तर आम्ही वाकवलं तर सही. हिनात वाकवायचं असतं फक्त. ठीक आहे, जाऊन दे. 100 जायला आमच्या परत केला. फक्त वाकवायचं असतं बस. आउट नाही ना. आता इरफान भाईचा टर्न. खड्डा नाही ना, जाऊन दे. फक्त अरे आऊट. महबूबाईचा नेम भारी आहे हा, जबरदस्त नेम आहे. आपण लय भारी आहे. जिथे पण नेम केला बरोबर केलं नेम. आणि कॅच सुटलेली आहे आणि आऊट झालेलं आहे. व्हेरी गुड. पुराणा खाय पण घे, खड्ड्यात घे. खड्डाच नाही. खड्ड्यात घे ना. खड्ड्यात कसं टाकायचं समजेल ना तुला. आणि अखिल भाईनी सोडलेली आहे कॅच. तुम्ही आता धरा. चला, आता ह्यांना चान्स मिळलेला आहे. आता कावट आहे. 1, 2. नाही, फिरवायची नाही. अरे वा, क्या बात आहे. चला, तवरी तरी किती मापायचे. 100 काय, 100 मापा. मापत आहेत ना 100. 2, 3, 4, 5. आता मला एक सांगा, ही लागल्यानंतर मापा 100 म्हणजे ही काय होता. वाकवून घेण्यासाठी असतो बस. समोरच्या व्यक्तीला वाकवायचा. वाकवून घ्यायचं असतं. काय असतं. पण असतात तिनातले पॉइंट असतात. लांबचा जर असला ना तर पॉईंट आपण घेऊ शकतो. पण जवळचा जर असला ना त्यांना वाकवून घेणे हाच आपला काम असतो. अच्छा, नाही. पहिल्यान ठरतं हिंच्या पहिल्यान का 500 का 1000ची कावड. हा, आता ही आता आपण समजा आता मोजा. आता मी जो खेळणार आहे 50. आता जर 50 होणार असेल तर काय दिले 50 त्याचे पॉईंट जमा होतात. ओके. नाही तर मग मोजायचं 50 नाही झालं तर तो बाद होतो. ओके. आता ही कावड आलेली आहे. 1 मिनिट. तुमच्यावरती लंगडी कोण घेते. आता 2 ग्रुप असतात. 2 ग्रुप मध्ये हा खेळ केला जातं. एक ग्रुपनी तो त्याला कावड द्यायची आहे. तो त्याने त्यातनं नाही कावड कबूल केला तर त्याने त्याचा लंगडत ती पायात धरून आता येऊन जागेवरून ती शिक्षा बघायची. ओके, मग आता कोण लंगडी घेणार आहे. दिलदार भाई इट्टी पायात घेऊन. हो काय. हो, हा, बघून द्या कशी घेतात. अच्छा, ही पायातल्या लावायची हा इट्टी. अच्छा, हा, ओके. आणि तो जाय तो होल केलेला आहे ज्यातनं थ्रो होतोय तया हाणून ती पायातून ह्या ठेवायची आहे. व्हेरी गुड. खलास. हा एक तऱ्हाचा गेम असतं इट्टी दांडू. मी इक्बाल चिपळूणकर, शाहनवाज नजीरी आणि दिलदार परकार. आम्ही मुंबईशी आलो आणि आज आमचा इकडे यायचा मकसद होता महाडला की आम्ही वहूरची आमची जी 82-83ची जी SSCची बॅच होती तर ती आम्ही पास आऊट झाले होते सगळ्या जणांनी. तर आम्ही 40 वर्षानंतर आम्ही पहिल्यांदाच मिळलो सगळे आणि मग काय आम्ही एन्जॉय केले. आणि ह्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट जो प्रोग्राम आहे आमचा तो आम्ही नोव्हेंबर एंडिंगला ठेवलेला आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरला.
आणि दुसरा बेस्ट प्रोग्राम झाला. आम्ही सगळे आमची जी जिंदगीची कहाणी आहे ती सगळ्यांनी 1 by 1 पेश केल्या आम्ही. ओके. आणि बेस्ट प्रोग्राम झाला आणि सकल पण आमचा प्रोग्राम आहे. गेट टुगेदर आमचा होऊन जाईल. इरफान ताजी वहूडला आमची बॅच होती 82-83ला. ते सगळी आज मिळल्यावर मग वर्षांनी वाटतं 40 वर्षांनी सगळी एकसोबत आली. आणि याची काही लोक बाहेर आहेत. ते सुट्टीच्या कुणाला सुट्टी मिळली कुणाला नाही मिळली. तर सगळे काही शरीक झालेच नाही. इंशाल्लाह पुरा एक प्रोग्राम होईल नोव्हेंबर-डिसेंबर, तसं फिक्स नाही केलं ते. त्या टायमात आम्ही इंशाल्लाह सगळी जास्ती माणसं येऊ. मी कासिम मार्कर बिरवाडी. आम्ही स्कूलला होता 40 वर्षाच्या बाद आमच्या लोकांची मुलाखत झाली आहे ग्रुपच्या जरिये. अल्हम्दुलिल्लाह, लाख लाख शुक्र आहे अल्लाहचा. आणि आता सगळी लोक एक दुसऱ्याला जुडला, बातचीत होतं आमची. आणि बस इंशाल्लाह इंच्या पुढे पण आम्ही मिळत राहू अशी इंशाल्लाह दुआ आहे आमची. ओके. नजीर इब्राहिम मेंद्री. इकबाल नजीर मेंद्री. बघा, हा क्रिकेट खेळायचा टाइम झालेला आहे. आणि 7, 8, 9, 10, 11 आणि फैसल 12 जणांचा 12 जण आहेत. आणि आता नंबर पडतायत बघा. सांगा कोण आहे? शाहनवाज. ठीक आहे. कोण आहे? जवाद. इधर आ जाओ. हे कोण आहे? असगर. अनवर. नाही, रुको. हा, हे कोण? अनवर. तुमचा ऍक्शन थोडासा ही ठेवा. तिरवड ते समजतील. नाही. इकबाल. फैसल. 2 गेमचं रूल्स सांगा. गेमचं रूल्स. एक टप्पा आउट, डायरेक्ट बाहेर आउट. इकडे लागलं 2 रन, इकडे 2 रन आणि पाठी मग ती लागलं तर डायरेक्ट 4 रन. ओके. डायरेक्ट गेला बाहेर, तिकडे इकडे गेला आउट आहे. डायरेक्ट आउट आहे. 6 नाही. डायरेक्ट आउट. टप्पा आउट आहे. चला सुरुवात. चला. आणि किती बॉल? फर्स्ट नंबर राहिलेले आहेत बॅटिंगला. हाय आपण बघूया. एक साईडला उभा राहून आपण शूट करू हतनं. आणि मॅच सुरू झालेली आहे. प्रत्येक बॅट्समॅनला 6 बॉल आणि 1 टप्पा आउट आहे. विकेट कीपर दिलदार प्रकार. तुम्ही का नाही खेळत? पाय दुखते. त्याने कीप नाही करायचा, ढकलायचा आहे. चड्डीवाला माणूस जेव्हा बघेल चड्डीचा एक टप्पा आउट झालेले आहेत. ह्या 2 नंबर बॅटिंगला आलेले आहेत. आणि आउट झालेले डायरेक्ट बाहेर गेलाय. आता अखिल भाईची बॅटिंग. अखिल भाई चिचकर फ्रॉम महाड. दुसरी बॅट नाही. अरे हीच चालेल, हीच बेस आहे. अखिल भाई एक टाइमचं बॅट्समन. महाड ग्राउंडवरचं 3 बॉल झालेले आहेत. 2 बॉल झालेले आहेत. अरे वाह, क्या बात है. किती रन? किती? 2 रन. ओके, 2 रन झालेले आहेत. अरे वाह, दाबून मारलेला आहे हा. नाही, 2 रन. 2 रन. 1 टप्पा गेलाय. एक टप्पा मध्ये बाहेर गेलाय.
जवाद भाई आलेत आता बॉलिंगला. अरे वा, स्पिन करतात बॉल, जागेवर टर्न होतोय बघा. हाफ पिच वर जाऊन खेळतात आणि आउट झालेले आहेत. हा म्हणजे पुरी ओव्हर खेळले आहो. आता महबूब भाई आलेत बॅटिंगला. महबूब भाई कडवेकर, तुमचं 4 रन. बॉल आलेला आहे पुन्हा आतलन. जवाद भाई बॉलिंग करतील महबूब कडवेकर साहेबला. आणि हा वाईड बॉल आहे, वाईड बॉल गेलेला आहे. आणि डायरेक्ट बॉल बाहेर गेलाय. अच्छा, जालीला लागून गेलाय म्हणजे 2 रन. डायरेक्ट वरनं नाही गेला, जालीला लागून गेला म्हणून 2 रन. मेरा नंबर है अभी 4 नंबर है. मस्त. बॉल स्विंग बघा कैसा झालेला आहे. 4 बॉल झालेले आहेत आणि 1 टप्पा कॅच. महबूबा आउट झालेले आहेत. आता अनवर भाई आलेत बॅटिंगला. अनवर भाई गाव खच्चा जीते. मग जबरदस्त बॉलिंग, जाग्याच टर्न होतोय बॉल. चला ओव्हर खलास. 2 बॉल झालेत. अरे वाह, वो बेहतरीन बॉलिंग. दिलदार भाई पुरकर बॉलिंग करतायत आणि 1 टप्पा कॅच. आउट झालेले आहेत. व्हेरी गुड. 6 नंबरची बॅटिंग. कॅच शो, कॅच सुटली. 1 जीवनदान. आणि 1 टप्पा कॅच. आउट झालेले आहेत. आणि कॅच सुटलेली आहे. 4 रन. 4 रन. पहिली बाउंड्री गेलेली आहे. काय नाव भाई तुमचा? आसिम मार्कर बिरवाडी. बिरवाडी. आसिम भाईनी पहिला चौका मारलेला आहे आणि कोईटचे आलेत ते. माशाअल्लाह. 1982-83च्या कालाची ही बॅच. आणि महबूब भाई बॉलिंग करतात. 2 रन. आणि 1 टप्पा कॅच महबूब भाईनी झेललेले. आउट झालेत ह्या. व्हेरी गुड. 7 नंबर. चला 8 नंबर दिलदार भाई. दिलदार भाईची बॅटिंग. दिलदार भाईला महबूब भाई बॉलिंग करतील आणि 1 टप्पा कॅच. पहिल्याच बॉलला दिलदार भाई आउट झालेले आहेत. क्या बात आहे. हॅट्रिकचा चान्स आहे. महबूब भाईला हॅट्रिकचा चान्स आहे आणि हॅट्रिक घेतलेली आहे महबूब भाईनी. महबूब भाईने हॅट्रिक घेतलेली आहे. व्हेरी गुड महबूब भाई. हैट्रिक झालेली है तुमची माशाअल्लाह. मैंने अच्छी बॉलिंग किया और हमारे को हैट्रिक मिली है. हाँ, ऐसा हमेशा खेलता रहूंगा. बढ़िया बढ़िया. तीन बॉल झालेले आहेत. वाईड बॉल. अच्छा तुम्ही क्रिकेट खेळताना धतिंग करायचं हो काय? धतिंग. व्हेरी गुड फिल्डिंग.
आणि 4 रन. चिटिंग करायची आहो. चिटिंग करायची आहो. अच्छा. 4 एक वाईट गया. आणि 6 बॉल टोटल खेळलेले आहेत. 6 बॉल झालेत त्यांचे. 6 बॉल कंप्लीट. 6 बॉल झालेले टोटल. अच्छा ह्यांना हे बॉलर काय तुम्हाला बॉलर चेंज पाहिजे. हो बॉलर पाहिजे. अच्छा अरे आउट होने तो खेलने का है. बॅट्समनचा बोल नाही म्हणा बॉलर चेंज करून द्या. चला बॉलर चेंज झालेले आहेत आणि हे आउट झालेले आहेत. डायरेक्ट 6 फर्स्ट बॉल आणि आउट. जवाद भाईची आता बॅटिंग आहे. लेकिन हाईएस्ट स्कोर अभी तक 6 है. हो 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 यस. जवाद भाई आले आता बॅटिंगला. एक बॉल जाएगा ना. एक बॉल जाएगा. एक टप्पा आणि हा एक टप्पा झेललेला आहे. जवाद भाई आउट झालेले आहेत. 13 नंबरची बॅटिंग आहे. एक बॉल झालेला आहे आणि 2 बॉल झालेले आहेत. सनलाइट गेले. त्यांच्या मुलं पुरा कालोख झालेला आहे आणि एक टप्पा चान्स सोडलेला आहे. एक टप्पा कॅच. अरे वा व्हेरी गुड. आउट झालेले आहेत. कोकणी बात युट्यूबच्या चॅनलच्या वर्षी मी जुनेद देशमुख या 1982-83च्या टीमला मी मोप मुबारकबाद देत आहे. आजच्या ह्या दगदगीच्या जमान्यातलं हे एकत्र आले आणि सगळे एक मीटअप केले आणि हा एन्जॉय करतात. तो बघून मोप बेस वाटला. हा एक इनिशिएटिव्ह मोप मस्त त्यांनी घेतले नाहीत जो तुमच्याजवळ त्यांनी आता बात केले नाहीत. उम्मीद करताय ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू असेच एक नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.